हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर चॅनल. तर आजचा व्लॉग असणार आहे अवनी म्हणजेच आमच्या कन्येचं बोरनान. आज मुद्दामच सकाळी व्लॉग चालू केला, सहजच. आय नो सर्वांचं शेड्यूल खूप बिझी असतं, तसंच काहीचं माझंही आहे बिझी सकाळचं शेड्यूल किंवा डेली शेड्यूल. लाईफ इज अ स्ट्रगल आणि तो कोणालाही चुकत नाही. चला तर मग भेटूया इव्हनिंगला. सध्या ह्या ट्रेनच्या गर्दीत खरंच हॅट्स ऑफ त्या लोकांना जे ह्या गर्दीत सर्वाईव्ह करतात आणि सुखरूप घरी पोचतात. बोरनानाची शॉपिंग, त्यानंतर मग घरी जाऊन डेकोरेशन. चला बघूया कसं होतं आहे डेकोरेशन. सो हे आहेत अवनीचे कपडे, त्यानंतर डेकोरेशन आम्ही असं काही केलं होतं. म्हणजे कन्सेप्ट असा होता की हे जे छोटे छोटे पतंग आहेत त्यावरती तिचं इमोजी, तिचे फीलिंग्स किंवा तिचे ॲटिट्यूड, तिचं मूड स्विंग्स किंवा मी ज्या नावाने तिला बोलवते ते मी ह्यात प्रिंट करायचा प्रयत्न केला. आणि येस, हे डेकोरेशन करायला मदत मला डॅडींनी केलेली आहे. खाऊ सगळा काकीने आणलेला आहे, रांगोळी मम्माने काढलेली आहे. सो असं होतं माझं डेकोरेशन. आमची तयारीही झालेली आहे, छान छान कपडे घातलेले आहेत, आम्ही रेडी झालो आहोत सगळे. सो चालू करूया. सो इंट्रोड्युसिंग माय गर्ल अवनी. त्यानंतर येते सिया जी अवनीची दीदी आहे, आणि माझा रियो जो अवनीचा दादा आहे. तर आम्ही या दोघींचेही बोरनान केले एकत्र. ह्यावेळेसची गंमत किंवा मज्जा वेगळीच होती बोरनानाची, कारण ह्यावेळेस अवनीला बऱ्याच गोष्टी कळत होत्या, ती एन्जॉय करत होती. लास्ट इयर जेव्हा तिचं बोरनान झालं तेव्हा ती 1 इयरची होती, आणि 1 इयरची नाही 11 मंथ्सची होती. 11 मंथ्स कंप्लीट झाले होते तिला तेव्हा. सो तेव्हा ती थोडीशी क्रँकी होती की हे काय माझ्या अंगावर टाकताय तुम्ही, का मला असं जबरदस्ती एका जागेवर बसवले क्षणासाठी वगैरे. पण ह्यावेळेस ती खूप हॅपी होती आणि ती हॅपी फेस बघूनच आम्हाला खूप छान वाटलं होतं. तर ही होती अवनीची काकी, हे डॅडी, हा काका हे अवनीचा. त्यानंतर तिच्या फेसची स्माईल दिसेल आता तुम्हाला. जेव्हा आम्ही तिच्या अंगावरती हे सगळं टाकलं तेव्हा ती हॅपी फेस, अमेझिंग, वाव. एक्साइटमेंट पण होती तिला, ते हे काय करतायत छान मस्त असं ते करून घेतो ना आपण हाऊस मौस, तसं. हे तिचे आई बाबा आहेत. मी खरंच होप करते की जेव्हा आम्ही मोठी होईल आणि सगळ्या व्हिडिओज बघेल ना, शी वुड बी रिअली थँकफुल. हे तिचे आजी आजोबा आहेत, डॅडीकडचे आजी आजोबा. त्यानंतर हे आहेत काका काकी. सिया इज एन्जॉईंग ईटिंग. तिची स्माईल. दोघी पण हॅपी आहेत. सो असं होतं माझं इंट्रोडक्शन टू आवर छोटीशी फॅमिली. त्यानंतर हे तिचे आजी आजोबा. तिचं फेस बघा, सियाचाही फेस बघा. नको नको बस झालं. सगळे काय टाकतायत हे माझ्या अंगावरती. होपफुली आज माझ्यासाठी तरी हे सॅटिस्फाईंग होतं की सगळ्या गोष्टी जसं ठरवलेल्या तशा झालेल्या आहेत. सो इथे आम्ही दमलेलो, जेवण बिवून झालं आहे आमचं सगळं. सो चला आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.